नमस्कार. तर आता ना फक्त किचन राहिलं होतं घासायचं माझं आणि गॅस शेगडी. तर ती स्वच्छ करून घेतली, एकदम घासून घेतली. कारण डाग वगैरे पडलेले असतात, दूध सांडलेलं. मी तर असंही स्वच्छ करते, पण थोडंसं असं घासून वगैरे ना आज जरा जास्त स्वच्छ केलं होतं. आणि वरची भिंत आहे ना, ती पण अशी उभी राहून वरून सगळी घासून घेतली मी. आणि खालची राहिली होती ती खाली उभं राहून ती स्वच्छ करून घेतली, खालचं राहिलं होतं ते. आणि कसं होतं ना, तेलकट तेलकट जे आपण फोडणी दिलेलं असतं ना, ते चिकट चिकट होतं. असं तर घासते मी, पण असं पूर्ण भिंत वगैरे असं सणालाच घासून घेते मी. तर स्वच्छ करून घेतला सगळा किचन वट्टा. आणि रॅकवरचे पण भांडे काही काढले मी घासायला, कारण डब्बे होते. 3-4 डब्बे होते, ते त्याच्यामधलं सामान मी काढत होते, की काय काय आहे मध्ये, ते असंच ठेवून दिलेलं होतं मी. थोडं थोडं उरलं ना, तर मग मी असंच कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवून देते. तर ते सगळं बाहेर काढलं आणि डब्बे घासून घेतले. आणि वरचं अर्धं रॅक तर मी साफ करून घेतलं होतं, बाकीचं खालचं राहिलं होतं माझं. तर तेही मी डब्बे सगळे काढले आणि तेही मला आता घासायचे होते डब्बे. असं तर मी जेव्हा डब्यामधलं संपतं ना मी तेव्हाच ते घासते. पण सगळे असे एकदमच नाही घासत. पण आता पाडव्यामुळे मी थोडंसं सगळे एकदाच घासते. आणि लगेच ते घासायला टाकले मी आणि सगळं भांडी काढली वरची आणि सगळं स्वच्छ पुसून घेतलं ओल्या कपड्याने, कोरड्या कपड्याने. थोड्याशा जाळ्या होत्या ते पण झाडूने काढून घेतल्या. आणि तोपर्यंत बघा माझं बाळ इथे काय करतं ते. सगळे भांडे गोल गोल मांडून घेतलेत आणि तो आता हे असं मी सर्कल बनवले असं तो मला सांगत होता. आणि नंतर म्हटला की मी टी व्ही बघायला जातो आणि तू सगळे भांडे मांडून घे. आणि माझ्याकडचे ना पेपर संपले होते, त्याच्यामुळे मी पेपर अंथरले नाहीत. असंच भांडे मांडून दिले. नंतर म्हटलं पेपर आणल्यानंतर ते व्यवस्थित मांडता येतील. आणि एवढं कडक ऊन छान पडत होतं ना, तर ब्लँकेट पण बघा किती छान कडक कसं वाळलेलं आहे. तर एकदम छान वाळलं. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.